विद्यार्थ्यांचा हक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आज भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चानं मोर्चा काढलेला आहे। ओबीसी साठी जे महाज्योती महामंडळ आहे त्या महामंडळाला निधी दिला जात नाही आणि तो निधी दिला जात नाही याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि अतिशय गुप्तपणे हे आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी खूप सारा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी हा बंदोबस्त जो आहे त्या बंदोबस्ताला छेद देत हे सगळे युवा मोर्चाचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते पोचले आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांनी आता अजित पवार जागे व्हा अशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे। जागे व्हा, जागे व्हा, अजित पवार जागे व्हा। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। जागे व्हा, जागे व्हा, अजित पवार जागे व्हा। जागे व्हा, जागे व्हा, अजित पवार जागे व्हा। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। महाज्योतीचे पैसे मिळालेच पाहिजे। जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। जागे व्हा, जागे व्हा। अजित पवार जागे व्हा। वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारत माता की। आमचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी महाज्योतीचे विद्यार्थ्यांचे पैसे तात्काळ दिले पाहिजेत म्हणून आम्ही आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या वेशामध्ये मी आलोय आणि खरं तर विद्यार्थ्यांवरती होणारा वारंवार अन्याय अजित पवारांकडून होतोय असं आमचं म्हणणं आहे। 8 दिवसापूर्वी आम्ही माननीय अजितदादा पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं। 1 मिनिट, आम्ही निवेदन दिलं होतं की महाज्योतीचे पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही अजित पवारांच्या घरावरती आलोय। या ठिकाणी जर अजित पवारांनी जर विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैसे एक मिनिट फक्त 1 मिनिट व्हिडिओ मोर्चाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने धडपकड सुरू झालेली आहे। आपण पाहू शकता की जे भारतीय त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भारतीय जनता पार्टीनं युवा मोर्चानं आंदोलन केलेलं आहे। महाज्योतीला पैसे दिले आपण बघतो ह्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती हे आंदोलन जे आहे ते या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली। एका बाजूला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र सत्तेत असताना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। त्याच्यामुळं या आंदोलनाकडे पोलिसांची करडी नजर होती मात्र पोलिसांना नजर चुकवून हे आंदोलक जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत। याच्यातले वैभव सोलनकर जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत हे महात्मा फुलेंच्या वेशामध्ये इथपर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांनी अजित पवार जागे व्हा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि पोलिसांनी ह्या सर्व आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आता यांच्यावरती काय कारवाई होणार कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बारामतीमध्ये आचारसंहिता आहे आणि निवडणूक आहे बारामती नगरपालिकेची। या आचारसंहितेच्या काळामध्ये हे आंदोलन झालेलं आहे त्याच्यामुळे आता पोलीस प्रशासन या आंदोलकांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे।